नमस्कार मित्र हो. अत्यंत गंभीर परिस्थिती. गेल्या 50-60 वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा भयावह पाऊस आहे. याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, याला आणखीन काय म्हणायचं ते म्हणा. खासदार चिखलीकरांनी लोकांना हात जोडून विनंती केली आहे. आम्ही पण हात जोडून पाया पडून विनंती करू इच्छितो, संयम राखा, अनावश्यक घराबाहेर पडू नका. आज विष्णुपुरी प्रकल्पातील 9 गेट उघडण्यात आलेले आहेत. गेट क्रमांक 5, 8, 9, 15, 16, 17, 3, 14, 13. लोहा कंधार नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी आहे. त्याचबरोबर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात बोट पाठवली जात आहे, मिलिटरी बोलवली आहे. 28 रस्ते जिल्ह्यातील बंद करण्यात आलेले आहेत. शेलगाव, पिंपळगाव, पेठवडज, हाळदा, चिखली या गावात सुद्धा फार मोठा अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. मित्रहो, सहकार्य करा, साथ द्या. सामूहिक प्रयत्नातनं मात करूया. यासाठी फक्त एकच अपेक्षा, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आम्ही लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, मराठवाडा आणि महाराष्ट्र आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणचं देशातील माहिती देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कृपया मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा. उद्देश एकच की तो सबस्क्राईब केला की तुम्हाला आपोआप लिंक मिळतील. फॉरवर्ड करा, सगळ्यांना कळेल आणि अद्ययावत ज्ञान, शेतीचं, विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हे पहा दृश्य नांदेड शहरातील. तसंच चिखलीकर यांनी वेगवेगळ्या भागात भेटी दिल्या. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी वेगवेगळ्या भागात भेटी दिल्या. काय दिसलं आणि काय बोलतात ते ऐका. लोहा कंधारसह पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. धुवाधार पाऊस मी माझ्या जन्मामध्ये एवढा बघितला नाही, एवढा पाऊस होतोय. आता सकाळचे 6:30 वाजले. मी 5 वाजल्यापासून माननीय जिल्हाधिकारी, माननीय निवासी उपजिल्हाधिकारी, दोन्ही तहसीलदार, लोहा पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांच्याशी संपर्कात आहे. परिस्थिती जाणून घेतोय. सगळीकडे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोह्यामध्ये सिद्धार्थनगर, गोल्डन सिटी भागामध्ये पाणी शिरलेलं आहे घरामध्ये. लगेच त्या ठिकाणी आता बोट जाते. बोटीच्या माध्यमातून लोकांना बाहेर काढता येईल. महापालिकेची टीम देखील जिल्हाधिकारी महोदय पाठवत आहेत आणि मिलिटरीला पण त्यांनी सांगितलेलं आहे, मिलिटरी पण त्या ठिकाणी येते. लोहा तालुक्यामध्ये शेलगाव असेल, पिंपळगाव असेल, ही सगळी गावं नदीकाठची पाण्याखाली वेढलेली आहेत. कंधार तालुक्यामध्ये पेठवडजला देखील पुरानं ओढलेलं होतं. आपण साधारणतः 28 ठिकाणच्या पुलावरून वाहतूक बंद केलेली आहे. चिखली असेल, हाळदा असेल, गुंडा दिंडा बिंडा असेल, तिकडं उमरा धनद असेल, या भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे. त्यामुळं सर्व नागरिकांना, सर्व कष्टकऱ्यांना माझी हात जोडून आग्रहाची विनंती राहणार आहे की आपण आपल्या जीवाला अगोदर सांभाळा. सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा, सगळ्यांनी मदत करा. आता निसर्ग कोपल्याच्या नंतर आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी होत असल्यामुळं एखाद्या वेळेस कोणी मदतीला कमी येऊ शकेल अशी शक्यता गृहीत धरून आपल्या गावकऱ्यांनी, सहकार्यांनी ते बाहेर काढलं पाहिजे. काल भूकमारीला पूर्ण पाण्याने वेढलेलं होतं. त्या गावाचं स्थलांतर आपण बाजूला केलं. रात्री त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. पण रात्रतून अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे की आपण या निसर्गाचा सामना
करून जीवितहानी होणार नाही, पशुची हानी होणार नाही, अशा पद्धतीची काळजी घ्यावी, आपण सुरक्षित राहावं, अशा पद्धतीची आग्रहाची विनंती या माध्यमातून मी करतोय. गेल्या 24 तासापासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होते. वरच्या भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातल्या ज्या काही नद्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि नदीकाठच्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी नदीचं पाणी गावामध्ये देखील शिरलेलं आहे. त्यामुळं पिकांचं तर नुकसान झालंच, पण जनावरे त्या ठिकाणी वाहून गेलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. धरणं भरलेली असल्यामुळं धरणाचे दरवाजे उघडे केलेले आहेत. त्यामुळं देखील जास्तीचं पाणी आता नदीमध्ये येते, बॅकवॉटर येते. तेलंगणामध्ये निजामसागर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यामुळं त्याचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे मांजरा असो, गोदावरी असो, लेंडी असो की आमची मनार नदी असो, ह्याचं बॅकवॉटर सगळीकडे मोठ्या प्रमाणात गावामध्ये शिरलेलं आहे. म्हणजे शासनाला विनंती राहील की लवकरात लवकर हे जे बाधित कुटुंब आहेत त्याचे पंचनामे झाले पाहिजे आणि त्यांना तातडीनं मदत झाली पाहिजे. पिकाचं तर नुकसान झालंच, पण त्यामध्ये घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि जनावरे देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेलेले आहेत. विशेष करून मुखेड भागामध्ये लेंडी धरणाच्या बॅकवॉटर्समध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि आता ह्या पावसानं देखील त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होणार आहे. माझी शासनाला विनंती राहील की नदीकाठची जेवढी गावं आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे व्हावेत व नागरिकांना माझी विनंती आहे की अशी परिस्थिती पाहत असताना आपण सतर्क राहावं, गाव सोडून बाहेर जाऊ नये आणि गावामध्ये जे काही अशी पूरहानी होईल सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एकमेकाला मदत करावी आणि शासनाला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो. सर्व वाहनधारकांना विनंती आहे की हातराळ बाराळी जाणाऱ्या रोडवरील हातराळ येथील तेरू नदीवरून पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा रस्ता बंद झालेला आहे. आजच्या दिवसामध्ये आज 29 तारीख आहे. 29 तारखेदिवशी तर हे पाणी कमी होणार नाही आणि पाणी कमी झाले असेल तरीही वाहनधारकाला विनंती आहे की पूल वाहून गेलेला आहे, त्याच्यामुळे इकडून कोणतंही वाहन जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना विनंती आहे की आपण कोणी बी आळणी बाराळी रोडवर येऊ नये.